सिंहाच्या छातीची मंडळी आपण आम्हाला लाभला आपलं मनपूर्वक स्वागत. आमचे आधारवड गुंजा दादा तसेच आमचे दादा या ठिकाणी आपल्या आशीर्वाद देण्यासाठी आहेत. त्यांचं जोरदार ते मुंबईवरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. मी आपल्या शाळेचे तरुण तरफदार सेक्रेटरी बाळासाहेब गुंजाळ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या होत्या कारण या सर्वांच्या प्रेरणेने आपण अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवत असतो आणि यांचं अनमोल सहकार्य आपल्याला असतात आणि त्यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी असा भव्य दिव्य आपण कार्यक्रम सादर करत आहोत. याचे ते सर्व आहेत राजाराम अय्यर साहेब यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण हार्दिक स्वागत करूया. आनंदजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाळासाहेब गुंजाळ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या एवढ्या सुंदर आकर्षक आणि खचाखच भरलेल्या स्नेहसंबंधाचा वार्ता करण्यात दिसला नाही. जोरदार टाळ्या. धन्यवाद.
तेरी बात है, शाह का जो शाह उसका तेरे सर पे हाथ है, शाह का जो शाह उसका तेरे सर पे हाथ है, तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गई, जब हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी बन गई। जियोगे तो नवाब बनकर सलाम करेगी दुनिया, नवाब समझकर सलाम करेगी दुनिया. ही शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभर जेव्हा साजरा होतो त्यावेळेला सर्व बांधवांसाठी तो सोनियाचाच दिवस असतो. चला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त हे नृत्यगीत सादर करत आहेत इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे विद्यार्थी गायत्री विद्यालय. माझ्या भीमाच्या नावाचं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं
जन्मास आले भीमबार जन्मास आले भीमबार जन्मास आले जन्मास आले भीमबार जन्मास आले भीमबार जन्मास आले भीमबार सोनियाची उगवली सकाळ हो सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीमबार जन्मास आले भीमबार जन्मास आले भीमबार जन्मास आले भीमबार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. हम दास इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी. शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु की अवतारी.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रमुख अतिथींसाठी. गायत्री विद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी संपन्न होत असताना मी जनसेवक महेश दादांना आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. श्री स्वामी समर्थ विद्यालय गायत्री विद्यालय यांच्या माध्यमातून 38 वर्षे की वार्षिक स्नेह संमेलन या ठिकाणी साजरा होतो. गुंजाळांना मी 38 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याचं वटवृक्ष झालं. पण एवढ्या कल्याणपूर्वेमध्ये पूर्वी खऱ्या अर्थाने जर रूपाला जर कोणती शाळा आली असेल ती गायत्री विद्यालय. या गायत्री विद्यालया माध्यमातून अनेक विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टरपर्यंत, तहसीलदारपासून तर SDO पासून तर अनेक क्षेत्रामध्ये मजल मारली या कल्याणपूर्वेने. पार तर बुद्धीचं तख्त गाजलेली शाळेच्या विद्यार्थ्यांनी या शाळेचं नाव नक्की काढलेलं आहे. अभिमान वाटतो या शाळेचा, कारण या शाळेच्या अनेक वर्षापासून माझे वडील असतील, माझे मोठे भाऊ असतील, हे सगळे जुळलेले आहेत. म्हणजे कुटुंबिक असं या शाळेशी संबंध असलेला आमचा हा परिवार आहे. मला वाटतं की हा जो आजचा सोहळा आहे हा विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा सोहळा आहे. त्यांच्या वर्षभरात त्यांनी केलेला शाळेचा सराव, अभ्यासाचा सराव असेल, पण कुठेतरी विरंगुळा म्हणून त्यांचा आदर्शाचा सोहळा आहे. मी एवढंच सांगेन की आज कुठेतरी विद्यार्थी हे पूर्वीच्या खेळापासून, आरोग्यापासून वंचित झालेले. पूर्वीचे खेळ आपल्याला माहिती असेल, लिंगोरच्या असेल, खो खो असेल, भवरा असेल, लंगडी असेल, कांदा लिंबू असेल, म्हणजे मामाचं पत्र असेल, असे अनेक खेळ विद्यार्थ्यांना आजच्या माहिती नाही. कारण की ते एका अनोळखी आणि अदृश्य व्यक्तीसोबत जुळलेत सध्या. ते म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, आणि मोबाईलच्या माध्यमातून आज अनेक विद्यार्थी हे आपला वेळ वाया घालवत आहेत. मी पालकांना एवढंच सांगेन की आपण विद्यार्थ्यांना 5वी पासून त्यांच्याकडनं एक वचन घ्या, येणारे 10 वर्ष शिक्षणासाठी कटिबद्ध व्हा, जेणेकरून तुमच्या हाताला काम मिळेल, तुमचं आयुष्य उन्नतीच्या दिशेला जाईल आणि तुम्हाला असं यश मिळेल की आयुष्यभर म्हणजे आई वडिलांना वृद्ध आश्रममध्ये जाण्याची वेळ येणार नाही. स्वतःच्या पायावर उभे राहिले. कारण की पूर्वीचे आई वडील विद्यार्थ्यांना शिकवायचे की आमचं म्हातारपणी पालन पोषण करावं, पण आजचे आई वडील असे आहेत की आपण तू तुझ्या पायावर उभा राहा, तुझं स्वतःचं घर बनव आणि तुझं पुढचं आयुष्य जग, अशा पद्धतीचं आजचे आई वडील आहेत. तर त्यामुळे मी आई वडिलांना एवढंच सांगेन, पालकांना एवढंच सांगेन की आपण विद्यार्थ्यांचा, मुलांचा वेळ वाया घालवू देऊ नका, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये ते कुठेतरी ते बेरोजगार होतील. त्यांच्या कधीतरी शाळेमध्ये आजकालचे आई वडील असे आहे की वडील सकाळी शाळेत सोडला जातो आणि आई दुपारी गेला जाते. त्यामुळे आई वडिलांचा संवाद शिक्षकांशी होत नाही आणि आपला विद्यार्थी कोणत्या विषयामध्ये कुंकवत आहे याची आपल्याला जाणीव होत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तेव्हा त्या क्षेत्रामध्ये त्याला पाऊल उचलता येत नाही. त्यामुळे एवढंच सांगेल की आपण कधीतरी शाळेशी संवाद साधा, विद्यार्थ्यांसोबत सुद्धा आपल्या पाल्यासोबत संवाद साधा, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणत्या कमजोरी आहेत त्या कळतील आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी त्याच्यात चांगल्या स्ट्रॉंग होतील. एवढं त्या ठिकाणी म्हणेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गायत्री विद्यालय आमच्या विद्यालयात नेहमीच कायम विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो आणि त्या सुप्त गुणांसाठी वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रम आम्ही शाळेत राबवत असतो. आणि ते राबवत असताना
अनेक कार्यक्रम राबवत असताना त्यांना यथोचित बक्षिसाने सुद्धा आम्ही सन्मानित करत असतो. गायत्री विद्यालयाचा कुठलाही कार्यक्रम झाला तर भव्य दिव्यच असतो, तर त्यातला हा कार्यक्रम आणि बक्षीस समारंभ हाही कार्यक्रम आमचा भव्य दिव्य होत असतो. पण इथं मी मोठा कार्यक्रम घेणार नाही, एकच बक्षीस देणार आहे पाहुण्यांच्या हाताने. इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे, तो आमचा आदर्श विद्यार्थी आहे आणि त्याचं नाव आहे राणे वेदांत लक्ष्मण प्रांजल. या विद्यार्थ्यांनी जिथे कुठे असेल त्यांनी स्टेजसाठी स्टेजवर यावं. हा खूप मोठा सन्मान आहे. आदर्श विद्यार्थी पुरस्कार जेव्हा आम्ही विद्यालयात घोषित करण्यासाठी सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये पण 5 ते 10 विद्यार्थी असतात आणि त्याच्यामधलं एक निवडायचं असतं. ती लिस्ट मुख्याध्यापकांकडे जाते आणि नंतर त्याच्यातलं एक नाव आम्ही निवडत असतो आणि ते नाव जे आहे करायचंय सन्मान आहे. जोरदार टाळ्या होत्या, कारण कदाचित उद्याचा आदर्श विद्यार्थी तुमचा देखील असू शकतो. सन्माननीय मॅडमला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण याच महाराष्ट्राचा अभिमान आज बादशाह खऱ्या अर्थानं जपणार हे गायत्री विद्यालय. जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय ही प्राणप्रिय ही माय मराठी आमची. देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची युद्धांची रणवीरांची तलवारीच्या पाटाची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी संतसुराची अंगाची अष्टकलाची काव्याची शास्त्र विनोदाची भूमी साहित्याची. भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महवंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची.
आनंदजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाळासाहेब गुंजाळ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजवा. तर आपल्या या एवढ्या सुंदर आकर्षक आणि खचाखच भरलेल्या स्नेहसंबंधाचा वार्तांकन दिसला नाही. जोरदार टाळ्या आनंद गायकवाड. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकार्याने आजचा हा सोहळा संपन्न झाला.
आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. गायत्री विद्यालयाच्या वतीनं सर्व पालकांचे मनपूर्वक आभार. आपल्या पाल्याचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर फक्त गायत्री आणि गायत्री विद्यालयातच प्रवेश करा.